कुरकुरीत असे भजी खायचेत आणि ते सुद्धा मस्त बेबीकॉर्न पासून, तर काय मजा येईल ना। एक पॅकेट मी इथे बेबीकॉर्नचं घेतलंय, मस्त फोडून घेतलं आणि सगळे बेबीकॉर्न्स पाण्यामध्ये घालून स्वच्छ धुवून घेतले। एका भांड्यामध्ये पाणी घालायचं, थोडंसं मीठ घालून सगळे बेबीकॉर्न त्याच्यामध्ये घालून 10 ते 15 मिनिटं छान उकडवून घ्यायचे। कोटिंगसाठी मैदा, कॉर्नफ्लोअर, चाट मसाला, हळद, जिरे पूड, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। 10 मिनिटांनंतर बेबीकॉर्न सुद्धा बॉईल करून झाले की लगेच काढायचे आणि सरळ त्या मिश्रणामध्ये घालायचे आणि मस्तपैकी कोट करून घ्यायचे। मग कोट केलेले हे बेबीकॉर्न एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि उरलेलं जे मिश्रण असेल ना त्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि मस्त अशी स्लरी तयार करून घ्यायची आणि या स्लरीमध्ये पुन्हा ते सगळे कोट केलेले बेबीकॉर्न डिप करून घ्यायचे आणि मग गरम तेलामध्ये लो टू मीडियम हीट वरती एक एक करून बेबीकॉर्न तेलामध्ये सोडायचे आणि मस्त रंग बदलेपर्यंत हे फ्राय करून घ्यायचे। तुम्ही असंच घरी सुद्धा हे स्नॅक म्हणून बनवू शकता किंवा स्टार्टर म्हणून सुद्धा हे खाऊ शकता। इतकं टेस्टी लागतं ना हे। वरतून मस्त तुम्ही पुन्हा चाट मसाला, कोथिंबीर घालून हे स्प्रिंकल करून खाऊ शकता। आवाज ऐकताय ना कसला कुरकुरीत आहे। मी तुम्हाला चमच्याने सुद्धा ऐकवून दाखवते। मस्त झाले ते, तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज।